बेकायदेशीररित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस व HP कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला। या कारवाईत इलेक्ट्रिक मोटार 4 HP गॅस कंपनीच्या 4 टाक्या, भारत गॅस कंपनीची 1 गॅस टाकी, 1 इलेक्ट्रिक वजन काटा, 1 गॅसची शेगडी असा 10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई सावडी नाका शेजारील हॉटेल परिचयच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये केली। याबाबतची माहिती अशी की ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे विभाग प्रमुख कृष्णा पवार यांनी येऊन कळवले की नगर शहरातील सावडी नाका शेजारील परिचय हॉटेलच्या पाठीमागे एक अनोळखी इसम हा एका पत्र्याच्या शेडच्या मध्ये बेकायदेशीररित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस HP कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो LPG वाहनामध्ये अनधिकृतरित्या रिफिलिंग करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून रिफिलिंग सेंटर चालवत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पुरवठा विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला असता तिथे एक गॅस भरण्यासाठी एक इलेक्ट्रिक मोटार, त्यास 2 पाईप, त्या समोरील तोंडाला नोझल असलेले व भारत गॅस व HP कंपनीचा व घरगुती वापरण्याच्या टाक्या मिळून आल्या। तसेच एक इलेक्ट्रिक वजन काठा मिळून आला। तसेच एक ऑटो रिक्षाही त्या ठिकाणी त्या रिक्षामध्ये गॅस भरताना मिळून आली। त्या रिक्षामध्ये 5 किलो वजनाची गॅसची शेगडी मिळून आली आहे। त्या रिक्षा चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता पवन शरद भिंगार दिवे, राहणार सावेडी गाव, अहमदनगर, रिक्षा क्रमांक HH16CA0327 असा आहे। तिथे असणाऱ्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जयंत छगन भिंगार दिवे, वयवर्ष 40, राहणार सावेडी असे सांगितले। त्या ठिकाणी काही भरलेल्या व काही मोकळ्या टाक्या मिळून आल्याने जयंत भिंगार दिवे यास त्या घरगुती गॅस टाका वापरण्याचा परवाना तसेच ही जागा कोणाच्या मालकीची आहे असे विचारले असता त्याने कोणताही असा पुरावा नसल्याचं सांगून ही जागा किरण दंडवते, राहणार सावेडी याच्या मालकीची असल्याचे सांगितले। जयवंत भिंगार दिवे यास विचारपूस करून त्याच्या कब्जात 2,000 रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटार, त्यास 2 पाईप असलेले 5,000 रुपये किमतीच्या 4 HP गॅस कंपनीच्या टाक्या, 500 रुपये किमतीची एक भारत गॅस कंपनीची टाकी, 2,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक वजन काटा, 500 रुपये किमतीची एक गॅसची शेगडी असा 10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। या प्रकरणी पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयंत भिंगार दिवे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 285, 286, 336 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली।